नांदेड़ दौरे पर पहुंचे राज्य मंत्री शिवेंद्र राजे भोसले ने मीडिया से बात करते हुए विपक्ष पर तीखा हमला बोला। मालेगांव बम विस्फोट मामले में अदालत द्वारा दिए गए फैसले पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री भोसले ने कहा कि अदालत ने सक्षम साक्ष्यों के आधार पर फैसला दिया। वहीं कांग्रेस पर अल्पसंख्यकों को डराकर राजनीति करने का भी आरोप उन्होंने लगाया। मला वाटतं एक व्हिडिओ आपल्या इकडचा आला होता, तर त्याचा आपण त्यावेळेलाच जी असेल ती ऍक्शन घेतली आहे आणि काम पण परत आपण त्याला काय आपण कुठले पैसे देणार पण नाही आणि जे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर पण आपण कारवाई करणार। त्यामुळे हे नाही, पण अशा पद्धतीने अजून पण कुठं काही कामांच्या बाबतीत असेल तर आमचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, सीए आमचे वरचे सगळ्यात अधिकारी असतात, त्या सर्वांच्या माध्यमातून म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण क्वालिटीच्या बाबतीमध्ये चौकशी। आता माझ्या माहितीनं सध्या तरी इथं सीईंची जागा तर रिक्तच आहे, म्हणजे आता नवीन आता सब डिव्हिजन म्हणजे सीई जे आपले नांदेड डिव्हिजनचे जे आहे त्याची जागा रिक्तच आहे, कारण पूर्वी जे होते ते रिटायर झाले तेव्हा माझ्या माहितीनं संभाजीनगरच्या सीईंकडं इथला चार्ज होता, आता ते पण रिटायर होणार आहेत, संभाजीनगरचे सीई जे आहेत ते पण रिटायर होत आहेत। त्यामुळे एक फुल टाईम चांगला अधिकारी देण्याचा आम्ही निर्णय केला आहे आणि लवकरच सीई जो आहे नांदेड रिजनला तो नवीन आम्ही इथं चांगला अधिकारी देतो। समजा भोकर आहे तिथला अधिकारी परत तिथून काढला जातो, परत तो तिथं येतो आणि वृत्तपत्रातही बातम्या त्याच्या विरोधात छापल्या जातात, परत परिणाम कुठलाही दिसून येतो। सर कसं आहे, आता एक लक्षात घ्या, आपण आता समजा अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार जरी आली, आपल्याला शेवटी जे डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्याला म्हणतो आपण ती आपल्याला पूर्ण तर केली पाहिजे। आपण आता काही गोष्टी जसे परवाचं तो व्हिडिओ म्हटला तुम्ही किंवा आता ते नागपूरचं जे व्हिडिओ आला ते हे जे समोर लगेच आले त्याप्रमाणे आपण कार्यवाही केली, सस्पेंड केले वगैरे करतोय, पण ह्या बाकीच्या ज्या तक्रारी आहेत ह्याला थोडं त्याची करून घेणं, कारण शेवटी उद्या ते मॅटमध्ये जाऊ शकतात, सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात, एवढाच विषय। अशा पद्धतीनं जे अधिकारी तुम्ही म्हणताय, मग आपण आता भोकरचं नाव घेतलं विभागाचं, त्याची आपण हे करू आणि त्यांचं तशा जर कामाच्या बाबतीमध्ये जर त्यांचा हलगर्जीपणा असला, दुर्लक्ष असलं, कुठं चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांशी संगनमत करून काही केलं जात असलं तर त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही। आम्ही कडक कार्यवाही विभागाच्या माध्यमातून 100% बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट काय झालं, कसं झालं, ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं, का ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केले, हे सगळं सांगितलंय। आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा, हा विषय। शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवतात, आपला देश त्यांनी पुढे नेला आहे। आता सुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे। आपले पंतप्रधान सांगतात ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे। बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काहीतरी बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं असं नाही। आता टॅरिफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करेल किंवा केली पण असतील। आता मी त्याच्याबद्दल मला काय तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही, पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचेल किंवा भारतीय आपले व्यवसाय असतील, कारखानदार असतील, ह्यांना कुठेही धक्का पोचेल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री देऊ शकतो।